इयत्ता 10वी गणित 2 प्रकरण पहिले समरूपता सराव संच 1.4 सराव संच 1.4 मधील आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 2, 3 आणि 7 बघणार आहोत. हे तिन्ही प्रश्न कृतीयुक्त प्रश्न आहेत. जे खालील चौकटी पूर्ण करा या प्रकारचे प्रश्न आहेत. यातील पहिला प्रश्न क्रमांक 2 त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR आणि एबीस PQ बरोबर 2/3 तर पुढील चौकटी पूर्ण करा. काय दिले? त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग. AB वर्ग छेद PQ वर्ग. कोणते प्रमेय येईल? समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात गुणोत्तर एवढे असते. म्हणजेच काय? बाजू कोणते आहेत? AB छेद PQ वर्ग. AB वर्ग छेद PQ वर्ग. इथे 2चा वर्ग 3चा वर्ग 2चा वर्ग किती येईल? 4. 3चा वर्ग किती येईल? 9. प्रश्न तिसरा आहे त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर 80 एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 125 तर पुढील चौकटी पूर्ण करा. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR समरूप त्रिकोण आहे. मग समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर इथे कोणता येईल? त्रिकोण एबीसी छेद त्रिकोण PQR. हे आपल्याला दिले आहे त्रिकोण एबीसी छेद त्रिकोण PQR. त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ किती आहे? 80. त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ किती आहे? 25. हे लिहिले. आपल्याला काय करायचं? AB छेद PQ. आपल्याला AB छेद PQ ची किंमत काढायची आहे. पण काय दिले आहे? एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR. ह्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय असतं? बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणजेच काय येणार? AB वर्ग छेद PQ वर्ग. आता ABC किती आहे? 80. एरिया ऑफ त्रिकोण PQR म्हणजे त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ किती आहे? 125 बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग. इथे 5 ने भाग जातोय. किती आहे? 16. 5 ने भाग घालवा किती येईल? 25. म्हणजे 16 छेद 25 AB वर्ग छेद PQ वर्ग. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घ्या. 16चं वर्गमूळ 4, 25चं वर्गमूळ 5, AB वर्गाचं वर्गमूळ AB, PQ वर्गाचं वर्गमूळ PQ. म्हणजे AB छेद PQ बरोबर किती किंमत आली? 4 छेद 5. म्हणजे आपल्याला इथे किती लिहायचे? 4 छेद 5. हे झाला दुसरा प्रश्न. तिसरा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न आकृतीमध्ये रेख PQ समांतर रेख D एरिया ऑफ त्रिकोण PQF एरिया ऑफ त्रिकोण PQF किती आहे? 20 चौरस एकक. जर PF बरोबर बरोबर 2 DP जर PF बरोबर 2 DP तर चौकोन DPQE चे क्षेत्रफळ काढा. एरिया ऑफ चौकोन DPQE काढा. हे काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. काय सांगितलंय बाई? ते काय दिलंय? एरिया ऑफ त्रिकोण PQE बरोबर 20 चौरस एकक. PF बरोबर 2 DP हे पक्षामध्ये दिलंय. आता समजा DP बरोबर x मानू. DP बरोबर काय? x मानलाय. तर PF बरोबर किती येईल? तर PF बरोबर काय ना 2 गुणिले x कारण DP ची किंमत किती आहे? x. तर काय येईल? PF बरोबर 2x. PF ची लांबी किती येणार? 2x. म्हणजेच काय? DF बरोबर DP अधिक PF. इथे काय येणार? PF. DP अधिक PF. DP ची किंमत किती आहे?
एक्स. पहिल्या बॉक्समध्ये एक्स, पीएफ किती आहे 2x. बघा एक्स अधिक 2x बरोबर 3x हे दिलंय. नंतर त्रिकोण एफ डीई व त्रिकोण एफ पी क्यू, एफ डीई व त्रिकोण एफ पी क्यू यामध्ये कोण एफ डीई हा कोण, एफ डीई एकरूप कोण कुठला येणार एफ पी क्यू, कारण का पी क्यू समांतर डी, रे पी क्यू समांतर डी म्हणून हे दोन कोण काय होणार संगत कोण. संगत कोण कसे असतात एकरूप असतात. म्हणजे जिथे नाव काय येणार एफ डीई एकरूप कोण एफ पी क्यू. एफ कोण एफ पी क्यू. तसेच कोण एफ ई डी एकरूप कोण काय येणार एफ ई डी एकरूप कोण एफ क्यू पी. कोण एफ ई डी एकरूप कोण एफ क्यू पी. हे पण कसे आहे संगत कोण, कारण का पी क्यू समांतर डी. नंतर त्रिकोण एफ डीई म्हणून त्रिकोण एफ डीई समरूप त्रिकोण एफ पी क्यू, कारण का दोन कोणांच्या जोड्या काय एकरूप आहेत. मग कोणती कसोटी येणार कोको कसोटी. कोको कसोटीनुसार त्रिकोण एफ डीई समरूप त्रिकोण एफ पी क्यू. तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. पण त्रिकोण एफ डीई एरिया ऑफ त्रिकोण एफ डीई छेद एरिया ऑफ त्रिकोण एफ डी क्यू बरोबर एफ डीई ची बाजू कोणती येणार डी एफ, म्हणजे डीएफ चा वर्ग इथे काय येणार आहे पीएफ चा वर्ग. डी एफ पी एफ, डी एफ पी एफ. डी एफ किती आहे 3x चा वर्ग. पी एफ किती आहे 2x, पी एफ किती आहे 2x चा वर्ग. इथे वर्ग करा x वर्ग काय कट झाला 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 4. नंतर म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एफ डी, एरिया ऑफ त्रिकोण एफ डी बरोबर 9/4. हे 9/4 हे एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू या साईडला गेले आणि काय आलं इथे गुणाकारामध्ये आले. 9/4 एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू बरोबर 9/4 एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू आपल्याला दिलंय किती आहे ती किंमत 20. मग इथे किती येणार 20. 4 एके 4, 4 पंचा 20. इथे किती येणार 5. कट करू नका. हे 5, 4 एके 4, 4 पंचा 20. 9 आणि 5, 9 गुणिले 5 किती येणार 45. म्हणजे या बॉक्समध्ये 20, या बॉक्समध्ये किती येणार 45. नंतर एरिया चौकोन जे चौकोन डी पी क्यू ई चे क्षेत्रफळ बरोबर चौकोन डी पी क्यू ई चे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण डी एफ ई चे क्षेत्रफळ वजा त्रिकोण एफ पी क्यू चे क्षेत्रफळ. या त्रिकोणामधून या मोठ्या त्रिकोणामधून जर हा छोटा त्रिकोण वजा केला तर काय उरेल हा चौकोन उरेल. म्हणून एरिया चौकोन डी पी क्यू ए चे क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ त्रिकोण एफ डी वजा एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू. एफ डी किती आहे 45 आणि एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू किती आहे 20. 45 वजा 20 बरोबर किती येणार 25. म्हणून एरिया ऑफ चौकोन डी पी क्यू ई बरोबर 25 चौरस एकक. चौकोन डी पी क्यू ई चे क्षेत्रफळ बरोबर 25 चौरस एकक. थँक्यू.